महाराष्ट्र विधान परिषदेच्या चंद्रपूर वर्धा गडचिरोली मतदारसंघात अखेर उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे। महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून महाविकास आघाडीकडून शैलेश अग्रवाल यांनी आज सोमवारी चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रपूर वर्धा गडचिरोली मतदारसंघासाठी नामांकन अर्ज दाखल केला। निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे त्यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज सादर केला। यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेस निवडणूक लढते, काँग्रेसचा उमेदवार महाविकास आघाडी या ठिकाणी निवडणूक लढते आणि महाविकास आघाडीचा विजय होणार आहे माहिती आहे। म्हणूनच विरोधी भाजपा जी आहे ती भानगडी यांच्या भरोश्यावरती निवडणूक लढू इच्छिते आणि जिंकू इच्छिते। भानगडी म्हणजे भानगडी नाव नाही आहे, भानगडी यांच्या भरोश्यावरती जी निवडणूक या ठिकाणी ती जिंकू इच्छिते ते त्यांचे मनसुबे निश्चित पूर्ण होणार नाही। उलट या सगळ्या ज्या भानगडी त्यांनी केल्या आहेत या काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे, महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे, त्या त्यांच्या पथ्यावर कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही। आणि जो लवकर सुरू होतो आणि कासवाची आणि सश्याची जरी पैज असली तरी आम्ही निश्चितपणे पूर्ण विश्वासाने या निवडणुकीत उतरलो आहे। आमच्याकडे निवडणूक लढणाऱ्या फक्त भानगडींचा सहारा घेऊन आम्हाला निवडणूक लढायची नाही, तर आमचे नेते आहेत सगळ्या ठिकाणी खंबीर आहेत, गंभीर आहेत आणि आमचे मतदार आहेत ते संगीन आहेत। ते कुठेही असले सहली करता येते, काही प्रॉब्लेम नाही त्याला, पण सहलीवरून परतही येतील सगळे आणि पैसा त्यांच्याकडे आहे तर त्याचा उपभोग घेतला पाहिजे, त्याचा उपयोगही झाला पाहिजे एवढंच म्हणे। आणि आम्ही निश्चित जिंकणार आहोत ही निवडणूक। नाही बघा, निवडणूक जिंकतो ती निवडणूक लढतोच, आपण जिंकण्यासाठीच लढतो। यश अपयश हे बघून निवडणूक कोणीच मैदानात उतरत नाही। आणि मला वाटतं की एक उमेदवार सक्षम उमेदवार पक्षाने दिलेला आहे जो किसान काँग्रेसमध्ये काम करत होता। वर्धा जिल्ह्यामध्ये काँग्रेसही आहे, म्हणजे असं काही नाही की बाहेरून आणून दिलेला आहे। काँग्रेस पक्षाचा आमच्या स्टेट लेवलचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य पण ते आहे आणि ऑल इंडिया काँग्रेसचे किसान सेलचे पदाधिकारी पण आहेत। त्यामुळे काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला तो योग्य उमेदवार दिला आहे। आम्ही सगळे मिळून उमेदवाराला विजयी करण्यासाठी लढू आणि पूर्ण विश्वासाने सांगतो की जो स्थानिक आहे चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या 3 जिल्ह्यातील रहिवासी आहे त्याच्या पाठीमागे मतदार उभा राहील। वारंवार नागपूरच्या मागे कसं काय उभा राहील? येऊन जाऊन सगळे उमेदवार नागपूरचेच द्यायचे, त्यापेक्षा मतदारसंघातील स्थानिक उमेदवार काँग्रेसने दिला आहे। त्यामुळे नक्की मतदार आमच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देईल।